ज्योतिर्लिंगापैकी हा 5वे ज्योतिर्लिंग आहे. त्या पाहिलं तर संध्याकाळी 12 वाजल्यापासून भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाच्या रांगा देखील लावण्यात आलेल्या आहे. आपण बघू शकतो सकाळच्या 6:30 वाजले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पंचम असल्यामुळे महिलांचा या ठिकाणी गर्दी देखील दिसून येत आहे. मंदिराच्या वर पाहिलं तर संपूर्ण विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिलं तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची देखील आलास करण्यात आलेली आहे. त्यात पाहिलं तर मंदिराचा संपूर्ण परिसर हा उजळून निघालेला आहे. आपण बघू शकतो माझ्यासोबत काही महिला माहिती आमच्या बाजूला ताई काय सांगा तुम्ही किती वाजता मंदिराला दर्शन आलं किती वाजता दर्शन झालं तुमचं? आमचं 4 वाजता आलो, 6 वाजता दर्शन झालं. कसं झालं दर्शन सगळी व्यवस्था? व्यवस्थित झालं. आज पंचम देखील आहे. पंचम आणि श्रावण सोमवार. हो, सोमवार पण आहे पहिला श्रावण महिन्यातला आणि आज नागपंचमी पण आहे, त्यामुळे आम्ही मुद्दामून आलो. ताई काय सांगा तुम्ही एक जल लोटा पाणी आणलेलं आहे संपूर्ण देवाला घातलेले काय याचं महत्व आहे नेमकं? प्रदीप मिश्रा म्हणतात म्हणून एक लोटा जल सगळी समस्या राहाल असं समजून आम्ही वैजनाथला प्रार्थना केली. पाऊस पडू दे बाबा, पाऊस नाही, त्यामुळे आम्ही पाणी घातलं. किती कुठून आला तुम्ही? किती महिला तुमच्या सोबत आलेल्या? 11 बर. हिंजेगाव इथून आलो. बर. काय साखर घातलं व देवाला तुम्ही? देवाला पावसासाठी. ताई काय सांगाल किती वाजता तुम्ही मंदिराला आलात? कसं दर्शन झालं तुमचं? 4 वाजता आला होता, छान दर्शन झाले, समाधान वाटलं दर्शन होऊन. आज पंचम देखील असणार आहे. हो आहे, पंचम आहे, पहिला श्रावण सोमवार उपवास पंचमी, त्यामुळं आलात देवाला. त्याच्यावर सगळे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. फुलांची देखील आरास करण्यात आहे. मन प्रसन्न होणार झालंय. प्रसन्न झालं, दर्शन करून मन प्रसन्न झालं, समाधान झालं. उठल्याला काही शिने आला नाही सकाळी लवकर. आपल्याकडे पाहिजे तर मला वाटतं अत्यंत खूप पाऊस कमी आहे. पाऊस कमी आहे. प्रार्थना केली आम्ही वैजनाथाच्या चरणी पावसासाठी, पाऊस पडू दे म्हणून. पाऊस पडला पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे. सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्याला समाधान केलं पाहिजे, पुन्हा रोगराई नाही आली पाहिजे, सगळ्यांना निरोगी ठेवावं अशी शंकराला प्रार्थना केली. आपण पाहू शकतो या महिलांनी संपूर्ण याचा पाऊस पडला पाहिजे असं ते देवाला पाणी किती घालण्यात आलेले. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.